हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच MPSC सर्वजण आतुरतेने वाट बघत असलेली जाहिरात आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळे पदं इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि एकूण 2619 एवढे पदं जाहीर करण्यात आले आहेत या जाहिरातीमार्फत. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच तुम्हाला काही मेजर चेंजेस बघायला मिळतील. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता सुरुवातीच्या पेज नंबर 1मध्येच तुम्हाला एक महत्त्वाचा बदल इथे बघायला मिळते, जी तुमची एक्झाम जी आहे संगणक प्रणालीवर आधारित असणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड CBT अशा ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात येणार आहे. याबाबतीत आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. एक्झाम कशी असणार आहे, सुरुवातीला आपण संपूर्ण नोटिफिकेशन एकदा बघूया, त्यानंतर एक्झाम पॅटर्नवर आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. खरंच ही आयोगाकडून एक धक्कादायक बाब आहे की एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्याबाबतीत कधी कुठली पूर्वसूचना नव्हती आणि जे विद्यार्थी जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीने तयारी करत आहेत आणि एकदम यामध्ये चेंजेस करण्यात आले आहेत की एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर सुरुवातीला आपण नोटिफिकेशन बघू आणि मग शेवटी या मुद्द्यावर येऊ की काय करायचं आहे, याबाबतीत काय आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघा सुरुवातीला उद्योग निरीक्षकचं जे पद आहे उद्योग व ऊर्जा व कामगार विभागाचं, त्यामध्ये एकूण 9 पदे आहेत. तांत्रिक सहाय्यक यामध्ये एकूण 3 जागा आहेत. कर सहाय्यकसाठी 282 एवढ्या जागा आहेत. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासाठी 661 पद आहेत. हे टेक्निकलचं पद असतं. लिपिक टंकलेखक यासाठी तुम्ही ग्रुप C यासाठी सर्वाधिक जागा आहेत, 1864 एवढ्या जागा आहेत आणि एकूण 2619 एवढ्या संपूर्ण जागा आहेत. ठीक आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता इथे ज्या महत्त्वाच्या तारखा इथे देण्यात आलेल्या आहे. तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन हे सुरुवात 27 जूनपासून करता येईल आणि जी शेवटची तारीख आहे ती 17 जुलै 2026 असेल. ठीक आहे, तर बघा पुढे तुमची एक्झाम डेट पण इथे देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फीज पेमेंट करायचं आहे. याआधी पण तुम्ही फॉर्म भरले असलेल त्यासारखेच यावेळेससुद्धा तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, पुढे बघू शकता पदसंख्या आणि बाकीच्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. आणि बघा इथे एक्झाम डेट देखील मेन्शन करण्यात आलेली आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकापूर्वीचे म्हणजे दिनांक 27 सप्टेंबर 2026 पूर्वीचे यामध्ये तुम्हाला जे EWS सर्टिफिकेट किंवा जे नॉन क्रिमिलेअर आहेत म्हणजे ते एक्झामच्या आधीचे असणे आवश्यक आहे. यामध्ये हे बोलण्यात आले, या सेंटेन्समध्ये सांगण्यात येत आहे की 27 सप्टेंबर म्हणजे ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्याच्या आधीचे तुमचे EWS सर्टिफिकेट असो किंवा नॉन क्रिमिलेअर असो ते काढलेली असणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. ठीक आहे, पुढे बघू शकता तुम्ही आता महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला पे स्केल वेतन श्रेणी इथे देण्यात आलेली आहे. प्रत्येक पदाची स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, पुढे बघा महत्त्वाचा विषय म्हणजे आपली वयोमर्यादा. कमीत कमी तुम्हाला 19 वर्ष एज असणे आवश्यक आहे. ठीक आहे, प्रत्येक पदासाठी इथे उद्योग निरीक्षकसाठी 19 आणि कर सहाय्यकसाठी बघा मग कर सहाय्यकला 18 वर्ष कमीत कमी चालणार आहे. लिपिक टंकलेखकसाठी 19 वर्ष. ठीक आहे, आणि सर्वसाधारण ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी 38, अमागाससाठी 38 आणि मागासवर्गीय असतील तर त्यांच्यासाठी 43 वर्ष एवढी एज लिमिट इथे आहे. ठीक आहे, खेळाडूसाठी तुम्हाला देण्यात आलेली आहे 43 वर्ष आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता यामध्ये देण्यात आलेले आहे एज. ठीक आहे, पुढे बघा शैक्षणिक अर्हता सर्वात महत्त्वाचा विषय आहे. उद्योग निरीक्षक गट क संवर्गातील संवर्ग वगळता म्हणजे उद्योग निरीक्षक सोडलं तर बाकी जे पदं आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएट महाराष्ट्र शासनाची तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे कुठल्याही विद्यापीठातून तर तुम्ही प्रत्येक पदासाठी इलिजिबल आहात. म्हणजे उद्योग निरीक्षक सोडलं तर गट क संवर्गातील जी पदे आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, उद्योग निरीक्षक गट क साठी कुठली शैक्षणिक अर्हता लागणार आहे ते बघा. अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वस्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका असणे. ठीक आहे, विज्ञान शाखेतील तुमच्याकडे
पदवी असेल तरी चालेल. विज्ञान शाखेतील पदवी असणे तुम्हाला आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड लागणार आहे, ठीक आहे, आणि टेक्निकल पण चालेल. त्यानंतरचे जे महत्त्वाचं पद आहे, खूप लोक या पदासाठी आतुरतेने वाट बघत होते, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदाकरिता. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC लागणार आहे, ठीक आहे, किंवा त्याच्याशी समतुल्य सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिग्री दोन्हीही चालेल, ठीक आहे. यामध्ये पदविका लिहिली आहे आणि खालच्या ज्या 3rd पॉईंटमध्ये तुम्हाला डिग्री असणे डिग्री पण असेल तरी चालेल, डिप्लोमा असेल तरीही चालेल, ठीक आहे. अशा प्रकारे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे. पुढे बघा, जे मोटार वाहन निरीक्षक आहे यासाठी तुम्हाला काही फिजिकल स्टँडर्ड लागतात, तर इथे देण्यात आलेलं आहे. उंची 163 सेंटीमीटर पुरुषांकरिता आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, ठीक आहे. त्यानंतर छाती किमान 79 सेंटीमीटर व किमान 5 प्रसरण किमान 5 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि जे वेट आहे तुम्हाला महिलांसाठी देण्यात आलेलं आहे की 45 kgचं वेट असणे तुम्हाला आवश्यक आहे, ठीक आहे. पुढे बघू शकता. आता जो ग्रुप सीचा महत्त्वाचा पद आहे, जो लिपिक टंकलेखकचा, यासाठी तुम्हाला टायपिंग लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे, तर यापूर्वीही तुम्ही एक्झाम दिलेली असेल किंवा नसेल दिलेली तर तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. बघा, कर सहाय्यक यासाठी आणि लिपिक टंकलेखक या दोन्हीसाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट एवढं असणे आवश्यक आहे. आणि जे लिपिक टंकलेखकसाठी आहे त्यामध्ये मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचं 40 शब्द प्रति मिनिट असे याचे म्हणजे हे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला असणे आवश्यक आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपण जी रिक्वायरमेंट आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघितलेलं आहे की काय आपल्याला आवश्यक असणार आहे, त्या बाबतीत तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. परीक्षेचे टप्पे इथे जाणून घ्या. जे उद्योग निरीक्षक आहे, तांत्रिक सहाय्यक, विमा ठीक आहे, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक आणि जे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहे याच्यासाठी पूर्व जी परीक्षा असणार आहे, पूर्व परीक्षा जी असणार आहे ती कंबाईन असणार आहे सगळ्यांसाठी. आणि मुख्य परीक्षा जी बाकी जी वरचे जे 4 पदं आहेत त्यांच्यासाठी एक असणार आहे, 400 गुणांची असते बहुधा त्यांची. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्यासाठी टेक्निकल एक्झाम असते आणि ती वेगळी कंडक्ट केल्या जाणार आहे. जी प्रिलिम्स एक्झाम असणार आहे ती तुमची 100 मार्काची असणार आहे आणि मुख्य परीक्षा जी असणार आहे ती 400 मार्काची असणार आहे वरील 4 पदांसाठी. आणि जी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहे त्यांच्यासाठी 300 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे की कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशनचा मुद्दा तुम्हाला इन्व्हॉल्व झालेला आहे या MPSCमध्ये आता, कारण की एक्झाम ही वेरियस शिफ्टमध्ये होणार आहे. तर अर्थातच ते तुमचं नॉर्मलायझेशन करतील. तर ठीक आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे. हा महत्त्वाचा वेगळा चेंज या MPSCमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला आन्सर की देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जसं प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स शीट आत्तापर्यंत मिळत होती त्याचप्रमाणे तुम्हाला आता पण आन्सर शीट तुम्हाला अवेलेबल होणार, ठीक आहे. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. आणि बघा, यामध्ये तुम्हाला करस्पॉन्डंट ॲड्रेस टाकायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला करस्पॉन्डंट ॲड्रेस टाकायचा आहे. कारण एक्झाम सेंटर सध्या तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाही आहे. तर तुम्हाला जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही करस्पॉन्डंट ॲड्रेस टाकाल, तर तुम्ही जिथे असता तिथला ॲड्रेस टाकाल तर जवळपासच्या एरिया किंवा त्याच जिल्ह्यात तुम्हाला एक्झाम सेंटर भेटण्याचे तुमचे चान्सेस आहेत. म्हणून तुम्ही करस्पॉन्डंट ॲड्रेस बरोबर विचार करून टाकायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघू शकता म्हणजे कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याचं PDF इथे कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ते इथे देण्यात आलेले आहे. त्यांचं साईज पण इथे देण्यात आलेलं आहे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये हवे आहेत ते देखील इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे आपला परीक्षा शुल्क. यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षासाठी अमागास असेल तर 394 रुपये आणि मागासवर्गीय असेल त्यांच्यासाठी 294 रुपये आणि माजी सैनिकसाठी 44 रुपये, ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला 544 रुपये द्यावे लागतील आणि फीज भरावी लागेल. आणि 344 मागासवर्गीय अनाथ कॅटेगरीसाठी आणि माजी सैनिकसाठी 44 रुपये. अशा प्रकारे जी एक्झाम फीज तुम्ही पे करणार आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे आणि ती एक्झाम फीज जी असणार आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे. तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. पुढे जे PDF मध्ये जे गोष्टी देण्यात आलेल्या आहेत
त्या म्हणजे जागांचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे तपशील देण्यात आलेला आहे की कशाप्रकारे जागा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत, कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, या सर्व माहिती तुम्ही खाली PDF मधून बघू शकता. तर हो, नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. तिथे मी तुम्हाला टेलिग्रामला हे PDF जे आहे ते अपलोड केलेलं आहे ऑलरेडी. तर तिथून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. परत एकदा PDF चेक करू शकता आणि सविस्तर माहिती परत एकदा बघू शकता. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे आणि मेजर चेंजेस MPSCमध्ये झालेले आहेत, म्हणजे एक्झाम जी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर न घाबरता पुढे बघूया की काय होणार आहे. खरंच MPSCद्वारे ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे की काही चेंजेस होतील. जर काही अपडेट आलं याबाबतीत तर मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. हो, त्यासाठी म्हणूनच तुम्हाला टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करायचं आहे आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून काही अपडेट आलं तर मी ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.